कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार. आपण इकडे का आलोय? मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे देवा भाऊंना या रूपात पहिल्यांदा बघते. आमचा बॉस आहेत तसा गे, तुझे सारे आमचा बॉस अनाथ आहे ग. लहानपणापासून आई बापाशिवाय वाढलेला. आई बाप नसणं म्हणजे काय त्याला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे त्याची जी स्वप्न अर्धवट राहिली तशी ह्या पोरांची स्वप्न अर्धवट राहता कामा नये म्हणून दिवस रात्र जगतोय तो. त्याचा पगार तो किती त्याचं त्याच्यात वागतंय गे. एवढा मोठा संसार सांभाळायचा म्हणजे एक्स्ट्रा इकत पाहिजे ना काही, म्हणून तो लोकांकडनं पैसे घेतोय जेणेकरून ह्या पोरांची स्वप्न पूर्ण व्हावी, त्यांना यांच्या पायावर उभं राहता यावं, कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून. आपण म्हणून काय कुठल्या गरीबाला लुटत नाही आम्ही. त्याचा केसा भरलेला आहे त्याच्याकडनंच पैसे घेतो आणि आई शपथ सांगतो सगळा पैसा ह्या पोरांवर खर्च करतोय. नाही बघा, एवढं लक्षात घ्या की आधीसारखं आता पुढे होणार नाहीये. कारण काय झालं आता की आपण म्युझिक कंपनी ओपन करत असल्यामुळे नाही आपण माणसं वाढवत नाही होत ना. नाही आपण असिस्टंट वाढवूयात, पण मेन जी माणसं तीच राहतील. कारण मला अजून दुसऱ्या माणसावर विश्वास नाही आहे. ठीक आहे, हां. सो कामं वाढणार आहेत, सो जरा लक्ष द्या. ठीक आहे, हो मी बोललो त्यांच्याशी. चालेल चला. सावली आली ना अजून? सारंग सरांचा फोन. हॅलो, सावली कुठे आहेस? मी आलेच, मी घराजवळ पोहोचले, येते. अरे ये ना लवकर, कॉफीची वेळ पण टळून गेली माझी. हो येते सारंग सर. ये लवकर. कधी कधी नाही यांचं कळतच नाही, अगदी लहान मुलासारखं वागतात. हॅलो बिझनेस पर्सन. मग तुम्हीच आहात ना? सारंग, तुला अंधाराची भीती वाटते ना? मला आठवतंय तू मला सांगितलं होतंस. अस्मी, मला एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची. मला अंधाराची फार भीती वाटते. पण आता या क्षणी जर इथल्या सगळ्या लाईट्स ऑफ झाल्या आणि तू घाबरलास तर मी तुला वाचवू शकते. आणि जर मी तुझी मदत केली तर आपली लव्ह स्टोरी रिस्टार्ट होईल. बबलू ते काही असो, पण ती राणी तुझ्या आयुष्यात नव्हतीच, त्यामुळे ती तुला मिळाली नाही. मान्य कर. काय मान्य कर? उद्या खेळ आणि मिळवून दाखवतो की नाही बघ. बघूया, मिळून दाखवतो. चॅलेंज करतोय मला. हो, चॅलेंज करतो. चॅलेंज करतोय. राणी मलाच हे घ्या ज्यूस. ते माझ्या आयुष्यातली राणी हरवली आणि तुम्ही मला ज्यूस पाचताय. तुमची राणी हरवली. बघ, चला मग शोधायचं. चल. कुठली राणी शोधताय? हो तुमची राणी हरवली आहे ना, चला शोधायला. नाही ती राणी नाही, कॅरम मधली राणी. मला वाटलं तशी तुमची राणी तशी यांची बी राणी. नाही ती कधी कॅरम खेळलो नाही ना मी, त्यामुळे लक्षात नाही आलं माझ्या. हरकत नाही, तुम्ही उद्या या खेळायला. तुम्ही खेळणारच आहोत. चालतंय की. पक्का उद्या पक्का. ज्यूस पिवानू, कॅरम खेळालू, मजा लाईफ.
बबलू तिच्याबद्दलचा तुझा अंदाज एकदम परफेक्ट होता. विषय काय, अरे आपण चेहरा बघून सांगतो कोणती डिग्री घेतली ती. कोणती घेतली? ताराची. तुम्हाला कळलं ना मी काय बोललो? मला सगळं कळलंय, पण माझ्याकडून ही असली कामं करून नका येऊ. अहो चांगलं नाही दिसत बघा ती. सो खाली होतं. कुठे गेली ती बघा. ही ती बघ. चला 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 चला. अरे चला चला चला. सारू बुडबुड काय करताय? हो ती खरंच बुडती आहे. संजय दादा बुडते ना तर बुडते ना, तेवढंच पोहायला शिकेल. नाही 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 हो. अहो असं करून कसं चालेल? वाचवावं लागेल तिला. काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. संजय दादा बरोबर बोलतो. एक काम कर, हा उडी मार. हा होय. नाही 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 परत तिला मी नाही हात लावणार. सोम तू उडी मार. हा हा मार. माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. तुझा उतरतो. बबलू दादा तुम्ही उडी मार. चला उडी मार. चल 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 मारा. मी उडी मारली तर मला कोण वाचवणार? उंची तर बघा. ते बी खरं आहे म्हणा. मग आता काय करायचं? काय करायचं? ठीक आहे. थँक्यू कशाला बोलताय? हा आम्ही येतो. ए हॅलो, हा काय अवतार करून घेतलास? ओ, सारंगला इम्प्रेस करण्यासाठी एखादा फालतू प्रयत्न केला असशील आणि तोंडावर पडली असशील, हो ना? तू वाटेल ते प्रयत्न कर अस्मी, पण तुला या घरात माझ्याशिवाय ऑप्शन नाही. तुला माझे पाय पकडून माझी माफी मागून मी म्हणेल तसं वागलं पाहिजे, तर आणि तरच तुला सक्सेस मिळेल इकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.